साहेब आतापर्यंत आहे ना आपण 50-60 पांढरे टेम्पो चेक केले असतील बरं का. तिकडं नाकाबंदी केली तिकडे कळवलं ना चिंचुके. साहेब कळवलंय की या हायवेवरचे टेम्पो बघून काय होणार नाही रे. हा साहेब मी पण तीच म्हणत होतो. अहो इथल्या लोकेशन पासून हायवेलाही लांब आहे आणि त्या बाजूला पांढरा टेम्पो जाईलच कशावरनं. कळतंय मला. अहो साहेब रात्री 2 पर्यंत आपण तपास करत होतो आणि तिथनं इथं आल्यावर ही फुटेज चेक करत बसलोय. मग काय करायचं चिंचुके, काय करायचं मग? 50 वेळा आपल्याला सांगितलं नको जाऊ नको जाऊ नको जाऊ, ऐकते का माझं? अहो साहेब त्यात वहिनींची काय चुकी सांगा बरं. अहो तुमची चिडचिड का होती माहितीये का? तुम्ही एकतर रातभर जागलाय आणि त्यात काय खाल्लेलं नाही. खायचं प्यायचं राहू दे चिंचुके, जोपर्यंत आप्पी गावत नाही ना मला चैन पडणार नाही. साहेब तुम्ही म्हणताय ती बरोबर आहे. अहो पण त्यासाठी डोसकं चाललं पाहिजे का नाही? काम कर, 2 चहा मागव सुद्धा. अहो साहेब चहा बी राहू द्या. मी काय म्हणतोय तुम्ही घरी जावा मस्तपैकी फ्रेश व्हा, नाश्ता करा, मग लागू की कामाला आपण. चिंचुके काम नाही थांबलं पाहिजे रे. नाही थांबणार. अहो सातारच्या ऑफिसला फुटेज पाठवले आणि त्यांना सांगूच की आपण की आम्ही पण चेक करतोय म्हणून. माझं कसं झालंय माहिती का चिंचुके, मला असं वाटतं सगळं मीच केलं पाहिजे. साहेब वहिनींच्या काळजीपोटी असं होतं. अहो वहिनी सातारच्या कलेक्टर आहेत, कलेक्टर. अहो SP साहेबांनी स्वतः लक्ष घातले आणि सगळी यंत्रणा कामाला लावली आहे. मी आहे ना लईच विचार करतोय असं वाटतंय मला आता. ऐका माझं, आपण घरी जाऊ. तुम्ही आंघोळ करा म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. नाही थांब जरा उजळल्यावर जाऊ, मला जरा विचार करू दे. हा ठीक आहे साहेब, तोपर्यंत मी हे चेक करतो. चिंचुके आप्पीचं अपहरण दुपारी झालं 2च्या सुमारास. आपण तिथे किती वाजता पोहोचलो? 2:45ला. नाकाबंदी किती वाजता लागली? 3:30ला. त्या लोकेशन पासून 1.5 तासाच्या अंतरावर आप्पी असणार आहे 100% तुला सांगतोय. अहो म्हणजे हायवे पर्यंत जायला कमीत कमी 1 तास तरी लागतोय. त्या आपल्या गाडीला टेम्पोला कमीत कमी 1.25 ते 1.5 तास लागणार. हा साहेब करेक्ट बोलताय बघा तुम्ही. आणि तुम्हाला सांगतो 100% वहिनी तिकडे नसणार आहेत बघा. चिंचुके एक काम करू आपण आपलाच परिसर पिंजून काढू. आप्पी 100% गावल बघ. अहो मी ती वाई, कोरेगाव, सांगली, कोल्हापूरला पण तुकड्या पाठवल्या तर महाबळेश्वरला पण पाठवल्या. बेस्ट. चिंचुके मला वाटतं आप्पी आज गावणार, फक्त हा तपास थांबला नाही पाहिजे. चल जरा फ्रेश होऊ आणि कामाला लागू परत. हा साहेब. आई चहा घ्या ना थोडा. आई सकाळपासून काहीच घेतलं नाही, थोडा तर घ्या. नाही नको. रुक्मिणी अगं काय सकाळपासून काही खाल्लं पिल्लं नाहीस, एका जागेवरून उठली सुद्धा नाहीस. गोडभर चहा तरी पिऊन घे. जोवर आप्पी घरी परत येत नाही ना तोवर मी पाण्याचा घोट पण नाही घेणार. अहो माझ्यावर होती तिची जबाबदारी. मी बाहेर गेले नसते ना तर हे असं झालंच नसतं बघा. हो आई स्वतःला दोष द्यायचं थांबवा की आता. किती दोष देत आहे. नाही रुपाली नाही, देवाला सांगितलंय मी आप्पीला काय होता कमाने. आजवर त्याच्याकडे कायच नाही मागितलं मी. ती चांगल्या मार्गाने जगत आलोय, पण त्याचं फळ देव जर का असं देत असेल ना तर मग काय अर्थ आहे. रुक्मिणी तुझा विश्वास आहे ना त्याच्यावर. बघ तेव्हा आपल्या आप्पीला काय बी होऊ देणार नाही. विश्वास ठेव. विनय काका तू बस ना. हा तू एक काम कर, अर्जाला फोन लाव. अरे तो आधीच टेन्शन मध्ये आहे आणि त्याला कळल्यावर कळवेल ना आपल्याला. तू बस बघू. 24 तासात शोधणार होता ना. शोधेल की मग. अर्जुन काय कळलं का आप्पीचं? चालू आहे शोध चालू आहे. अरे देवा, म्हणजे अजून शोध चालूच हाय वय. अरे तिच्या पोटात पोर हाय, ती लोक कशी वागत असतील तिच्याशी. त्या आप्पीला काय झालं बिलं तर? मावशी आप्पीला काहीही झालेलं नाहीये. भाऊजी तुम्ही शोधाल तिला,
पण तुम्ही रात्रीपासून काहीच खाल्लेलं नाही, थोडं खाऊन घेता का? हा, मी तुमच्या दोघांसाठी चहा आणि काहीतरी खायला घेऊन आले. हे बघा, कुणी काळजी करू नका, आज गावतीलच वहिनी. चिंचुके साहेब, आता तुमच्यासारखे एवढे एक्सपर्ट माणसं आहेत म्हणल्यावर काही टेन्शनच घ्यायला नको ना. ए ढोबळे, चुकीच्या टायमिंगला नडतोय तू. घड्याळ बघ घड्याळ, 24 तासातले 12 तास गेलेत. काहीतरी हाताला लागले का तुझ्या? लागल हाती लागल काहीतरी. अहो साहेब, या बिनकामाच्या नाद्याला कशाला लागताय तुम्ही? नाही तर काय. चल फ्रेश हो. अर्जा, आप्पी इथंच आहे हे तुला कळणारच नाही. तो अख्खा जिल्हा पालथा घालणार आणि आप्पी आज गावातच साडणार. संपूर्ण जिल्ह्याची पोलीस यंत्रणा कामाला लागली, त्यामुळे लवकरच कळेल आपल्याला. मी काय म्हणते, त्या पांढऱ्या टेम्पोचं काय झालं ना ते बघायला पाहिजे. भाऊजी, हे घ्या. अहो नाश. नाही बस. अर्जुन, आप्पी तिकडं कामाला जाणार आहे हे कुणाला माहित होतं रे? मला वाटतंय त्यांचाच सगळा डाव असणार आहे. सरकार तिच्या ऑफिस मधल्या लोकांना, आपल्या घरच्यांना आणि बापूंच्या घरच्यांना, सगळी घरातलीच ना. आपल्या घरातले सगळे आपलेच कुठे आहेत? ओ सरकार, तुमचा रोष कुणाकडे आहे ना हे न समजण्या इतकी बी मी येडी नाही बर का. हा, का जमले का काय मिरच्या? नाही, चोराच्या मनात चांदणं असतं असं म्हणतात, ते काही खोटं नाही. हा. हो मावशी, ढोबळे, याबद्दल काही जरी माहित असेल ना, गपचूप बोलून मोकळ व्हायचा. नाही ह्यावेळी मायलेकाला सुट्टी देणार नाही मी. आधी जाऊन शोध घे, मग धमके द्या आम्हाला. जा शोध. अर्जुन, तुम्ही खूप मोठ्या पातळीवर विचार करताय का हे बघा. म्हणजे नाही म्हणजे त्यामुळेच कळेल ना की तिचं अपहरण का झालं, कोणी केलं, याचा अंदाज तरी येईल. हा साहेब, म्हणजे सर बरोबर बोलतायत. हा दादा, तसा पण विचार करून बघतो. येतो. अर्जुन, आपले आप्पी नीट तर असेल ना? तिला काही झालं तर नसेल ना? काके, मी शपथ घेतो, आज रात्रीपर्यंत आप्पीला घरी घेऊन येईल. येतो. बाळ, तू ठीक आहेस ना? लई मोठी परिस्थिती आली आहे बघ आपल्यावर. आणि मला माहिती आहे तू लई ताकदवान आहेस, एकदम तुझ्या बाबांसारखं. पण तू घाबरू नको. तुझे बाबा तुला आणि मला काही नाही होऊ देणार. अर्जुन लवकर येणार आहे, लवकर ये ना प्लीज. साहेब, तुम्ही बरं आहे ना? अहो किती वेळ झाला अजून तुम्ही झोपलेला नाही साहेब. चिंचुके आप्पी सापडत नाही तोपर्यंत झोपीप काय नाही. मला एक सांग, काय नवीन अपडेट? कोणाचा काय फोन बिन मागणीसाठी? अहो नाही साहेब, तसं तर काय आलेलं नाही अजून आपल्याला. बरं, हे CCTV फुटेज बघितलं का? ऑफिसमधून फोन बिन काय? अहो साहेब, अख्खा हायवे पालता घातलाय. अहो हायवेची सगळी CCTV कॅमेऱ्यातले फुटेज चेक केले. येणार जाणाऱ्या पांढऱ्या गाड्या, टेम्पो, ट्रॅव्हल्स सगळ्या चेक केल्यात, पण हाताशी काय लागलेलं नाही अजून.
इकडे खाली कराड कोरेगाव पलटण तिकडे काय? हा साहेब, अहो तिकडं आपल्या तुकड्या पाठवल्यात, पण कोरेगाव आणि कराडला काय हाताशी लागलेलं नाही अजून. गाडी खाली गेली नाही, हायवेला गेली नाही. मग गाडी गेली कुठं? अहो साहेब, आपण तर 2 तासात तिथं पोचलो, म्हणजे गाडी तर लय लांब गेलेली नसणार. अहो साहेब, पाक पुण्यापर्यंत नाकाबंदी गेली आपण. चुके आता पोलिसी नाही, जुगाडू डोकं वापरलं पाहिजे. जुगाडू म्हणजे चिंचुके अशी कुठली जागा आहे जिथं आपण आपल्याला शोधणार नाही? शोधलं नाही असं होईल का साहेब? चिंचुके अरे, म्हणजे अशी कुठली जागा आहे जी आपल्या डोक्यातच येणार नाही आपल्याला शोधण्यासाठी? मग तू कसं सांगू का तुला? एखाद्या चोराने चोरी केली समजा आणि कॅश आपल्या चौकीलाच लपवली, तर आपण चौकीला शोधू का? नाही, मग तशी जागा म्हणतोय मी तुला. अहो, माझं तर काय डोसकं चालं नाही. अहो अख्खा जिल्हा पिंजून काढलाय, कुठं शोधलं नाही असं नाही. आसगाव मध्ये वा साहेब, अहो आपण सगळीकडे शोधलं, पण आजगाव तर शोधलं नाही आपण. चिंचुके 100% आपल्या आसगाव मध्ये असू शकते. गावात शोधणार कुठं अख्ख्या? अहो साहेब, लय कुठं मोठं गाव आहे, शोधू की आपण. चिंचुके शोधलं पाहिजे, लवकर शोधलं पाहिजे. आपली प्रेग्नेंट आहे चिंचुके, तिला बाळाला काय झालं नाही पाहिजे रे. त्याची काळजी करू नका तुम्ही, काय होणार नाही. तुम्ही जो धागा दिलाय का नाही, त्याच धाग्यानं आपण पुढे जाऊया, म्हणजे आपण आपल्या वहिनींना कुठं शोधणार नाही याचाच विचार करूया आपण. चल. बाबू, काय म्हणते टिटवी? टिटवी घाबरली एकदम. अजून 2 दिवसात पार संपूनच जाईल. एक नंबर. हेच तर पाहिजे आपल्याला. अहो, पाणी मागायला पण भीती वाटते आता त्यांना. आता तू काय सगळं देत बसला काय तिला? किडनॅप केले, फिरायला नाही आणले हॉटेलला? नाही नाही, तसं नाही. तसं नाही मग कसं? पाण्याचा थेंबी द्यायचं नाही, तशीच बोंबलू दे. अहो, पाणी जर दिलं नाही ना तर बाळावर परिणाम होईल. होऊन दे, काय टेन्शन नाही. अहो पण कशाला पुढचं रान आणतोय? जेवढं सांगितलं तेवढंच कर. ठीक आहे. बाळाला काहीतरी झालंच पाहिजे म्हणून तर एवढा सगळा घाट घातलाय ना. ना चाकू चालवला ना हात उगारला. आप्पी आणि आर्जाला त्यांचं बाळ गमवायला लागणार, त्याला म्हणतात प्लॅन. साहेब, हसू नका, आता आवाज जाईल. एवढं ऐकू जातोय बे तिला? अरे पर मराठी टिकली असं ना आता. चल येतो. कसला आवाज आलाय? हा आवाज कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतोय. चिंचुके खालच्या आलेलं पण नाही रे काय? अहो साहेब, गाव एवढंच वाटलं, पण दमलो. एक काम कर, तू जरा आराम कर, मी आहे बघतो. अहो नाही नाही साहेब, आपली वहिनींना शोधल्याशिवाय आराम नाही. फक्त पाणी घेऊन आलो. अर्जुन दादा, सापडल्या का वहिनी? निघ इथून, नाही तर रस्त्या मारीला. निघ, चल. जात. अर्जुन दादा, मी काय मदत करू शकतो का? पण तू गावात का शोधतोय वहिनीला? माझं डोकं आउट आहे कवळे, निघ इथून. अरे बाबा, मला खरंच वहिनींची काळजी आहे. वहिनी प्रेग्नेंट आहे, बाळाला काय झालं म्हणजे? तुला सांगतो डोकळे, आत्ताच्या आत्ता इथून निघ, नाही तर साहेब साहेब जाऊ दे, पाणी घे. हे ढोबळ्या, निघ ना. साहेबांनी हाणायच्या अगोदर आहे ना, मी तुला इथं सोली ना. चहापेक्षा किटली गरम. हात लावून दाखव. तुझ्या तर चिंचुके उकसावतोय ते. डोळे निघ लवकर इथून.
आमचं काम चालू आहे. तू तर बोलूच नको. इथं पाणी पित बसलाय का? पाणी पिलं नाही का? अरे बायको किडनॅप झाली. सकाळी तोऱ्यात नाही बोलला की 24 तासात आपल्याला शोधतो म्हणून. हा, अरे संध्याकाळ व्हायला आली, तू कुठं शोधतोय? गावात. काय धंदा आहे बाबा, उघडे. आता तू आमचं काम आम्हाला शिकव. अर्जा, पण मला एक सांग, कलेक्टरला किडनॅप करून गावात कोण ठेवलं? तुला पोलिसात कोणी भरती करून घेतलं रे? डोबे, तू कुठे ठेवलं असतं रे किडनॅप करून? अर्जा, मी असले धंदे करत नाही. आपण डायरेक्ट वार करतो. डायरेक्ट. चेन लाव, चेन. हा, चेन लाव. डायरेक्ट वार करतोय. थँक्यू. पण अर्जा, तिकडं ती आपली आस लावून बसली असेल. माझा अर्जुन येईल, माझा अर्जुन येईल, आणि अर्जुन फिरतोय गावातल्या गल्ल्या गल्ल्यात बोंबलत. हा, ए ढोबळ्या, अरे निघ ना आता. जातो रे चिंचुके, जातो. अर्जा, तुझ्याकडे फक्त 2 तास आहेत, नाहीतर सब इन्स्पेक्टर अर्जुन, वर्षा, विनायक कदम यांची शपथ खोटी ठरेल बरं का. येतो. शोधा. साहेब, वहिनी ना गावातच असणार आहेत बघा. 100% आपल्या आज गावातच आहे. पण साहेब कुठं? चिंचुके, तिला अशा जागी ठेवलंय ना की कोणाला डाऊटच येणार नाही. म्हणजे जागा साधीच असणार आहे रोजच्या बघण्यातली, व तिथं माणसांची वर्दळ कमी असणार आहे आणि आपल्याला लपवायला सोपी. या किडनॅपर लोकांची डोकी मला माहिती आहेत ना. चिंचुके, वरचा पट्टा शोध जा. मी ऐकाली. हॅलो बाबू, तेव्हा अर्जा गावातच शोधतोय. तेव्हा जर तिकडे आला ना, तू डायरेक्ट पळून जा. आपी सापडली तर सापडू दे, पण तू सापडू नको. काही झालं तरी तू सापडू नको. बाळा, तू ठीक आहेस ना रे? बाबा येतील. बाबा येतील, नक्की येतील. काय झालं? साहेब, अहो इथं काय? अशी जागा जी समोर असेल पण दिसणार नाही, कोणी येत जात नसेल, आणि आपल्याला तिकडं ठेवलंय असा कोण विचार पण करणार नाही. चल. चिचुका पकड! चिचुका पकड!